सासूबाई होईल ना सारे नीट? तुमच्या लक्षात आहे ना मी सांगितलेले? हो तर आपण अगदी काकूने सांगितल्याप्रमाणे करतोय. हो ना? तुला आठवते ना नीट? हो लक्षात आहे माझ्या सारे. तसेच करतोय आपण. होईल मग नीट. दूध आटले असेल तर घेऊन ये पटकन. हो आणते. सावकाश. आता यात कारल्याचा रस घालू. अगो बाई दूध फाटले. अगं कुठे फाटलंय दूध? काही बोलते? त्याच्या दाटसर वड्या झाल्या आहेत. आता त्यात कारल्याचे तुकडे घालूया. आता थोडासा गूळ. आता हा गूळ विरघळला की मग सुकामेवा घालायचा आणि आपली कारल्याची खीर तयार. तुझ्या काकांना प्यायला देते, मग समजेल कशी झालीये ते. हो चालेल. आता ही स्पर्धा आपणच जिंकणार. आता बघा पचिती. आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे हो, पण ह्या लिहिण्याचे काय करायचे? तोच उपाय मी घेऊन आले. काय काय? अगं बाई, म्हणजे लिहिण्याची अट रद्द झाली की काय? मुळीच नाही. उपाय म्हणजे माझे आहो. आहो आहो आहो. अगं बाई, हा उपाय काय बाई तरी? मी तुम्हाला अक्षर ओळख करून देणार आहे. यशोदा मला म्हणाल्या की पदार्थ तर काय बायका उत्तमच करतील, पण पदार्थाचे नाव लिहिणे बायकांना कठीण जाईल. तेव्हा त्यांनी मला विनंती केली की मी तुम्हा सर्वांना अक्षर ओळख करून द्यावी. अगो बाई किती छान. अहो हे ध्यानातच आले नव्हते. घ्या काखेत कळसा आणि गावाला वळसा. काही गरज नाहीये. यांनी मला बजावले हे चालायचे नाही म्हणून. चल ग मंदे. पण ऐकू तर ते काय म्हणतात. उठ म्हणते ना. चल चल चल. जाऊ दे, आम्हाला शिकव. तर आजचा पहिला धडा. हा सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा. उठ उठ. काय चाललंय तुझं हे? काय आहे? स्वयंपाकाची स्पर्धा मला मान्य आहे, पण या घरातल्या बायकांनी शिकलेलं मला अजिबात चालणार नाही.
रुक्मिणी काकूने आपल्या मुलीला शिकवलं आणि पुण्याला जाऊन तिने काय दिवे लावले ते आपल्याला माहितीच आहे. तेव्हा लक्षात घ्या, हे नवीन कुळ या घरात आणि या गावात मला अजिबात चालणार नाही. सगळ्या गावात याच्या विरोधात बॉम्ब आहे. पुन्हा असा आगाऊपणा केलात ना तर याद राखा, रडू नका, शांत व्हा. आईसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही. तो तिचं प्रेम, आईची माया, तिच्या कुशीतील मायाची ऊब कधीच विसरू शकत नाही. एक सांगू, तुम्ही जे नेहमी म्हणता ना ते आज मी म्हणतो. तुम्ही आई झालात ना की आपल्या मुलांवर प्रेम करताना तुम्ही ते अनुभवा. हो, तसेच होईल कदाचित. आता जरा शांत वाटतंय. वाटते ना, मग आता शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. आज फक्त 4 अक्षरांची ओळख झाली, त्यावरून तुम्हाला तुमच्या आईचे, नानांचे, बापूंचे स्वभाव शब्दात मांडता आले. शिक्षणाची हीच तर मौज आहे. आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागतो आणि आपल्याला आपले विचार मुद्देसूद मांडताही येतात. हो, पण आता आप्पा रागवले. हो, त्यांचा राग तुम्हालाच काढावा लागेल, नाहीतर ही स्पर्धा अर्धवट राहील. त्या सगळ्याला तुमची फूस आहे वल्लभपंत. अरे मी काय केले? मी तर पाककला स्पर्धेसाठी उत्तम बक्षीस लावले. लबाड बोलू नका तुम्ही. रुक्मिणी काकूंनी लावलेल्या बक्षिसाची आणि त्यांनी ज्यासाठी ते बक्षीस ठेवलंय त्याची वारेमाप स्तुती केलीत आणि या सगळ्या अगोदरपणास पाठिंबा दिलात तुम्ही. मग मला पटले म्हणून पाठिंबा दिला. मला वाटते ज्यांना शिकण्याची आवड आहे त्यांनी शिकावेच, भरपूर शिकावे. पण आवड नसलेल्यांनी व्यवहारापुरते तरी शिकावे, बायका आणि पुरुष दोघांनीही. काही गरज नाहीये. उद्या म्हणाल पुरुषांनी स्वयंपाक शिकला पाहिजे, मग म्हणेनच. काही शंका आहे की काय? अजिबात चालणार नाही. या घरातल्या बायकांनी शिकलेले मला अजिबात चालणार नाही. त्या रुक्मिणी काकूंनी आपल्या मुलीला शिकवले आणि तिने पुण्याला जाऊन मोठे दिवे लावले, तेव्हा ते खूळ या घरात आणि या गावात आणणे मला अजिबात मान्य नाही. अरे किती आदतहीपणा करशील? विचार करून बघ. त्यात कसला विचार करायचा काका? अरे बायकांनी या नसत्या फंदात पडावंच कशाला? हवेतच कशाला हे असे रिकाम टेकडे उद्योग? नाही, गावातील पुरुष याच्या विरोधात आहेतच आणि बाजूने जरी असले ना तरी ही असली थेरा आपल्या घरात नको. बरोबर. तेव्हा जोग हा फाजीलपणा बंद करा. हो, एकदम बंद. नारायणा, रघुनाथा, ऐकलेत ना? गावात नवीन मोहीम सुरू झाली आहे. ती हे गोऱ्या साहेबाचे पुणे मुंबई नव्हे, धर्माचा अभिमान असणारे पालगड आहे. इथे भलत्या गोष्टी खपवून नाही घ्यायच्या. आपण लक्षात ठेवा. बायकांना शिकवण्याचे मोठे खूळ रुक्मिणीबाईंनी सगळ्यांच्या डोक्यात भरवले आणि बायकाही त्यांच्या आहारी गेल्या. तेव्हा वेळीच त्यांना व्यसन घालायला हवी, नाहीतर आपल्या डोक्यावर बसतील.
तेव्हा सर्वांनी या प्रकरणाला कडाडून विरोध करा. काय? हो हो बरोबर आहे. नाही तर पुढे आपल्याला जुबानी नाशा होतील. म्हणावे जेवणाची स्पर्धा भरवा, कपडे धुण्याची स्पर्धा भरवा, भांडी घासायची स्पर्धा भरवा बायकांची, पण हे लिखाण वगैरे पाप नको. हो 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 हे धोकादायक आहे. अशानं धर्म बुडेल आपला. अडवा यांना. पाहिलेस ती सुलोचना किती लबाड आहे ते. साधे सोपे थातूर मातूर पदार्थ आपल्याला सांगितले आणि खास पदार्थ मात्र स्वतःसाठी दडवून ठेवला. पण आपण पण काही कमी नाहीये. ही लक्ष ठेवेनच, पण तूही लक्ष ठेव ती काय करते त्यावर. स्पर्धेच्या आधी सराव म्हणून तो खास पदार्थ ते एकदा तरी करून बघेलच. काय? हो हो मी ठेवते लक्ष. काकू काकू काकू. अगदी वेळेवर आलीस यशोदे. हे घे हवा घाल मला. हात दुखतोय माझा. आणि आता बोल, कशाला आली होतीस कॅक्यू कॅक्यू करत? काकू काकू माझ्या आजीने आज गावातल्या सगळ्या बायकांना देवळात बोलवले. चला ए बस खाली बस. ए बस खाली. डोकं चेप. तुझ्या आजीचं काही कौतुक सांगू नको मला. जगा वेगळं काहीतरी करायची सवयच आहे तिला. आता ही त्या स्पर्धेला काहीतरी शेपूट जोडले असणार आणि त्याच संदर्भात सांगायला सगळ्या बायकांना देवळात बोलवले असेल. पुरुषांच्या विरोधातच असणार काहीतरी. आम्ही येणार नाही म्हणून सांग. पण काकू तुम्ही तर सारख्या काकांच्या विरोधात बोलत असता. ते वेगळे. तू यात पडू नकोस. तू डोकेचे काही कळत नाही तुला. मग तुम्ही नाही येणार ना नक्की? नाही. कारण आज आजीने फक्त ह्यासाठी बोलवले की पुण्याहून आणलेल्या भेटवस्तू त्यांना गावातल्या बायकांना द्यायचेत. पण सांगू ना तुम्ही नाही येणार म्हणून? नाही 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 असं कसं नाही येणार. गुणाची ग माझी बाय. तू काय बघतेस? वारा घाला मग दोघीला. नीट घाल. वडीलधारांचे म्हणणे मी कधीच डावलत नाही हो. आम्ही येणार म्हणजे येणार. काय गो मंदा? हो काय नीट वारा घाल. आम्ही येणार म्हणजे येणार हो. गुणाची ग बाई माझी. मी साऱ्या जणींसाठी एक भेटवस्तू आणली. खूप आहे. पण ती देण्याआधी थोडे मनातले बोलते. तुम्हाला ठाऊक आहे माझी लाडकी सून राधा 6 महिन्यापूर्वी गेली. तिचे मन दुखत होते आणि मग शरीरही आजारी झाले. आपण बायका मन दुखले तर ते गिळून हळूहळू शरीराला दुखणे देत आणि संपून जातो किंवा आड जवळ करतो. पण परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर करून उपाय काही शोधत नाही आणि तो शोधला तरी तो अंमलात आणण्याचे धाडसही करत नाही. का ठाऊके? आपणच आपली किंमत ठेवत नाही आणि आपण परावलंबी असतो. हो होय हो 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 बरोबर आहे. वास्तविक महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांची आपण पूजा करतो. आई झोळाई देवी त्यांचेच एक रूप आहे. मग आपल्यातल्या स्त्रीत्वाचा मान का नाही ठेवत आपण? बयो
द्या बरे त्या भेटवस्तू. असे म्हणायचे की त्यावेळी साऱ्यांनी बोल लावले खरे, पण तिने केलेल्या बंडखोर कृतीमुळे सगुणा गाय परत आली. हो बाई, हे अगदी खरे. हे पाहून गावातल्या प्रत्येक बाईला रडू आले. हो ना? हो तर. कारण पोटी मूल असो व नसो, प्रत्येक बाई मनानं आई असते. खरंय. मग मला सांगा, शिक्षणाचा उपयोग कोणतीही आई आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठीच करेल ना. होय. मग बयोनी केले तसे लहानसे बंड आपणही करू शकतो. कावेरी वहिनीने सांगितल्याप्रमाणे जर शिकू दिले नाही तर चूल बंद. मी बापू भाऊजींनाही सांगितले, हिम्मत असेल तर 2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून दाखवा. बाई, खरे की काय? अर्थात. अगदी खरे. मग आता घेऊया आई झोळाईची शपथ आणि करूया निश्चय. फडकवूया हे बंडाचे निशाण, देवी सरस्वतीचे निशाण. शिकायला दिले नाही तर चूल बंद. हो हो. शिकू दिले नाही तर चूल बंद. हो हो. शिकू दिले नाही तर चूल बंद. हो की नाही? मी तर वाटच बघतेय कधी एकदा मी मोठी होतीये आणि पूजा झाल्यावर देव बाप्पा माझ्या पोटात कधी बाळ ठेवतोय. हो, असताय का? पूजा झाल्यावर देव बाप्पा पोटात बाळ ठेवतो? हो मग. आई नाना सगळ्यांनी मला हेच सांगितले की मोठी झाल्यावर घरात एक पूजा होती. मग हळूच देव बाप्पा आला. देव बाप्पाने मला तिच्या अलगद पोटात ठेवले. तुम्हालाही तर असेच ठेवले असेल ना? होय होय, खरे खरे. अहो, हसू नका ना. देव बाप्पाला हसू नका. तुम्ही फारच मजेशीर आहात बुवा. क्षणात आजीबाई आणि क्षणात बाळ. अहो, डोळे बंद करा ना. मी तुमच्यासाठी की नाही गंमत आणलीये. कुठलीही गंमत चालेल गोदे, पण पदार्थाची गंमत नको. सांगितलं ना डोळे बंद करा म्हणून. बंद करा. करतो. हात पुढे करा बघू. पाटी? रुक्मिणीबाईंनी पाटी आणि खडू भेट म्हणून दिलाय प्रत्येकीला. काय सांगतेस काय? हो. आणि लिहावासाला विरोध केला तर बायकांनी चूल बंद ठेवायचा निश्चय केलाय. आणि आपल्या लाडक्या कावेरी काकू त्याही होत्या पुढाकार घ्यायला. सगळ्या बायका अगदी उसळल्यात. हो, असू दे. त्यांना जे काय करायचंय ते करू दे, पण तू काही त्या भानगडीत पडू नकोस. छे छे,
जर कावेरी काकू आणि सुलोचना वहिनीने रांधलं नाही ना तर काय नाही म्हणजे कावेरी काकू आणि सुलोचना वहिनीने स्वयंपाक नाही केला तर काय तर तुला स्वयंपाक करावा लागेल बघा ना. आणि मग मला कायम परसाकडे धावावं लागेल. इतकं वाईट स्वयंपाक करते मी. काय बोलताय तुम्ही? इतकी वर्ष खाताय ना माझ्या स्वयंपाक. खाताय ना इतकी वर्ष. पण खाताय ना इतकी वर्ष. नको. दादा इथे तर सगळं सुखसुखाटच आहे रे. चूल बंद आहे, भांडी जागेवर आहेत, भाजण्याचे किसण्याचे फोडणीचे आवाज नाहीत का जीभ चाळवणारे वास नाहीत. जेवणच नाही. आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे त्या बायकाची डोकी फिरलेत आणि त्याची झळ आपल्याला बसते. जेवण तर नाही पण उलट उत्तर ऐकावी लागतात त्यांची. सुलोचनेने तर शस्त्र उगारले, चूल बंदच आहे. बघ रघुदाता, तुझी गोदा आहे ना तिला समजावतो. तिला सांग स्वयंपाक करायला. अरे ती या शिकण्याच्या विरोधात आहे असं ऐकलंय मी. सांगतो ना. हा सांगतो. पण नंतर तुला सुद्धा माझ्यासोबत परसाकडे राहावं लागेल. आहे तयारी? जीव चालू आणि तुला विनोद सुचतायत. मी काय म्हणतो पण आता करायचं काय? काय करणार? आपणच करूया स्वयंपाक. आपण मग नको विजास त्या बायकांची. चल तू चूल फुंकायला घे, मी काय करता येतं ते बघतो. घे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हो सासूबाई, पुरुष मंडळी स्वयंपाकघरात आहेत, जेवण करायचा प्रयत्न करतायत बहुधा. काहीतरी गोंधळ घालायच्या आत मी जाऊ का मदतीला? नाही, तू अजिबात जायचं नाही. चूल बंद म्हणजे बंद. तू भजन म्हण, राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. बसा बसा, उठू नका, ते आपल्याच गोटातले आहेत. राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम. बसा बसा. राम कृष्ण हरी जय जय राम. भुकेने जीव चाललाय आणि भजन करतायत. भोजनाचं काय? रुक्मिणी काकूला तरी काय नडले होते. निघाले मोठी या गावच्या बायकांना बालिष्ट करायला आणि ह्यांची दिंडी निघाले त्यांच्या मागे भजन म्हणत. चूल बंद, चूल बंद, चूल बंद म्हणे. खायचं काय आम्ही? मी तुमच्याशी बोलतोय.
सांगतोय ना तिला. ऐकते मी. हे बघ, तू म्हणतेस तसं 100 10 बायका करतील, पण 90 बायका पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. ते चालायचे नाही. आता हा रघु, याची बायको नेहमी याच्या डोक्यावर मिऱ्या वाटते, त्याला बडबडते, वस्तू फेकून मारते. हा तिच्या ताटाखालचं मांजर आहे. आता ही गोदा जर शिकली तर ह्याला बाहेर आंब्याच्या झाडाला उलट टांगेल. काही सांगू नकोस दादा. ती नाही नाही म्हणतोस आणि शेवटी सुलोचना वेळी तूच ऐकतोस. तू काही मोठा शूरवीर नाहीयेस. मला तर वाटतं बायकाच श्रेष्ठ. हो, माझी सुलोचना श्रेष्ठ आहे. माझी गोदावरी. सुलोचना. गोदावरी. सुलोचना. गोदावरी. सुलोचना. गोदावरी. गप्प बस. बायका जर श्रेष्ठ असत्या तर आपल्याला उपासमारीची वेळ आली असते. भ्रष्टाचार भ्रष्टाचार माजला आहे या गावात. गावातल्या बायकांना बिघडवण्याचे पाप तुमची मोठी वहिनी रुक्मिणी करते. धर्म बुडवण्याचे काम या बाईनेच केले आहे कायम. आधी आपल्या विधवा मुलीचे लग्न लावून आणि आता गावातल्या बायकांना पाटे आणि खडू देऊन ती बायकांना अधर्माच्या मार्गावर नेते. असेच गप्प राहिलो तो पूर्ण गावाचा सत्यानाश करेल ती. याआधी तिचीच इतिश्री करून टाकू, नाही तर सगळे पाप तुमच्या माथ्यावर येईल. म्हणण्यात तथ्य आहे तुमच्या, पण हे जमायचे कसे? तुम्ही तयार असाल तर या रुक्मिणीचा ग्रंथ आटपू आपण. आटोपा, मी तयार आहे. आज त्या रुक्मिणीमुळे माझ्या बायकोनं माझ्यावर हात उचलला. पहा, इथवर मजल गेली बायकांची. आज एका बाईने हात उचलला, त्या रुक्मिणीच्या नादी लागून इतर बायकांनी देखील बंड पुकारले. काही दिवसांनी हातात तुडा भरून फिरावा लागेल आपल्याला. ते काही नाही, हे थांबलेच पाहिजे. आपणच बंदोबस्त करू कायमचा. त्या रुक्मिणीचे तोंड आता मी कायमचे बंद करतो. झाली गरमागरम खिचडी. आता आजोबांना बोलावते. ते पानावर बसले की मग तूप वाढते. होय. काय रे, काय बघत बसलाय त्या चिठ्ठीत? दे इकडे. बापू, हे काय? इंग्रजीत चिठ्ठी? असं बघू तरी दे मला. द्या चिठ्ठी, द्या त्यांना बघू दे. चिठ्ठी बघा. नुसत्या बघतच बसा, वाचायला काही जमणार आहे? डिअर मदर, I am happy to inform you that I am taking rigorous lessons.
In English, to fulfill your wish. Presently, I can read and write English. As such, decided to write to you in English. ही माझ्यापर्यंत पोहोचवलीच. ओ, इट्स माय प्लेजर. बरं, येऊ मी आता? अहो, थोडं खाऊन तरी जा, सरबत तरी घेऊन जा. नाही, अजून 3-4 ठिकाणी जायचंय. येतो मी. बरं, नमस्कार. या. आजी आजी, तुला इंग्रजी येते? आम्हाला ठाऊकच नव्हते. किती छान बोललीस तू इंग्रजी. आई, हे सगळे 6 महिन्यातच शिकलीस की काय? नाही रे नारायणा, लग्न करून मी या घरी आले तेव्हा तुमच्या वडिलांनी घरच्या घरीच माझं शिक्षण सुरू केलं होतं. त्यांनीच माझ्याकडून इंग्रजीचाही सराव करून घेतला. त्यांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं, पण अकाली गेले ते आणि सगळे जगणेच बदलून गेले. पुढचे सारे तुला ठाऊकच आहे. पण पुण्याला साऱ्याची उजळणी झाली. नर्मदेलाही आग्रह केला. बरे वाटले. तिनेही मनावर घेतले शिक्षणाचे. भाऊजी, दिव्याखाली अंधार म्हणालात, पण बायका सांजवाद करून अंधार घालवतात. आणि तुमच्यासारख्या प्रवृत्ती त्यांना अंधारातच ठेवू पाहतात. अजूनही जागे व्हा. स्त्री शिकली म्हणजे तिला 2 शिंगे प्राप्त झाली असे होत नाही. वेळ आली तेव्हा मी कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवले, एवढे लक्षात ठेवा. असे असे सुमन, एक पदार्थ मला आठवलेला आहे. अय्या, सांगा सांगा. वेगवेगळे प्रचलित नसलेले पदार्थ कुठून उकरून काढायचे. पण माझ्या एक काकू बंगळुरात राहतात. एकदाच आल्या होत्या त्या आमच्या घरी, जन्माच्या कर्मी, पण भारी प्रेमळ आणि हौशी होत्या. त्यांनी 4 पदार्थ केले होते आणि आईलाही शिकवले होते. ते करायची आई नंतर. त्यातले 2 सांगते हा तुला. सांगा सांगा काकू. आधी गोडाचा सांगते. बघ हा, पाऊण वाटी डाळ घ्यायचं. म्हणजे आपण चिवड्याला घेतो ते? बरोबर, फुटाण्याचं डाळ. हो, ते जरा खमंग परतायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. मग 1 वाटी तांदळाचं पीठही कोरडच भाजून घ्यायचं. मग डाळ गार झालं की बारीक करून घ्यायचं. मग तांदळाचं भाजलेलं पीठ आणि डाळ्यांचं कुरून केलेलं पीठ चांगलं एकत्रित करून घ्यायचं. बरं, पुढे
त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं सुकं खोबरं आणि भाजलेले तीळ घालायचे. त्यानंतर चिमूटभर वेलची पूड आणि चिमूटभर सुंठ पूड घालायची. वा. मग चमचाभर साजूक तूप घालून आणि 1 वाटी गुळ घालून कच्चा पाक करून घ्यायचा. पाक तयार झाला की आणि चमचाभर तूप घालायचे आणि तो पाक त्या मिश्रणावरती घालून घ्यायचा. ते मिश्रण जरा गार झालं की दोन्ही हातांना तूप लावून छानसे लाडू वळून घ्यायचे. आहे काय आणि नाही काय. तंबिट्टू म्हणतात बरं काय ह्याला. अगदी खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. sa sa ni sa ni sa ni sa ga sa ni sa ni sa ni sa sa ni sa ni sa ni sa ga sa ni sa ni sa ni sa sa ni sa ni sa ni sa ga sa ni sa ni sa ni sa sa ni sa ni sa ni sa ga sa ni sa ni sa. माझ्या घरी म्हणजे हे घर तुझे नाहीये का? आणि मुलांनाही नेतेस? हो, कावेरी आजी कृष्णाचे गाणे ऐकवणार आहे. ते आवडते मुलांना. माझी परवानगी घ्यायची सुचले नाही कुणास? पण नाना, तू बोलू नकोस. जा तुम्ही. बयो तू थांब. बयो, आज 5-6 महिने झाले पाहतोय तू माझ्याशी तुटक तुटक जेवढ्याच तेवढे वागतेस. काय झाले तरी काय? मन मोकळेपणाने का बोलत नाहीयेस? असे परक्यासारखे का वागतेस? मान्य आहे राधाच्या बाबतीत माझी चूक झाली आणि त्याचे फार वाईट वाटते मला. आणि त्या बाबतीत मी तुझी क्षमाही मागितली. तू सांगितल्याप्रमाणे सुमनशी मी नीट वागतोय. पण तरी तू अशी का वागतेस? शिक्षा दिल्याप्रमाणे. राधेच्या बाबतीतल्या चुकीच्या वागण्याचे ओझे झाले होते मला, पण सुमनशी नीट वागून थोडे हलके झाले. अगं तूच हा मार्ग दाखवलास, पण तू मात्र आबोला धरून आहेस. अगो त्रास होतोय मला याचा, फार त्रास होतोय. नाहीच बोलायचंय बापाशी असं ठरवलंयस का तू? असं असेल तर जा, जा आपल्या घरी. या घराला आपले घर मानतच नाहीस ना तू? मग जा.
लायकी तर कसदार आहेच, पण भाव पण किती उत्कट आहेत. तल्लीन व्हायला होते अगदी बरे. खरेच प्रपंचातली सारी दुःखे विसरलो आपण त्यांचे कीर्तन ऐकता ऐकता. तुला कसले गो दुःख? तुझा नवरा दिगंबर अगदी सालस आहे हो. पण बापूंच्या नादाला लागून बिघडलेत. मी स्पर्धेत भाग घेणार आणि पदार्थाचे नाव लिहिणार म्हटल्यावर खवळले. मला मारले देखील. पण मी सांगितले तसे असेल तर चूल बंद. जेवण करत नाहीये मी, पण डगमगलेही नाहीये. शाबास, अशीच खंबीर राहा. या तुझ्या नवऱ्याला दिगूला बघते मी उद्या. बायकोवर हात उचलण्यात कसला आलाय पुरुषार्थ? समजावते हो मी त्याला. आमचे बापू लोकांची माथी भडकवत आहे, पण आपण एकजूट ठेवली तर कोणाचेही काहीही चालणार नाही. बर, माझे घर इथून जवळच आहे, तू निघ. मी येते तुमच्या बरोबर. सोडते घरी. नको गो. पूर येईल, भूकंप होईल, सगळे 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 मरतील. आता मी मरणार आणि धर्म टिकवायचा असेल तर ही बाई या गावातून गेलीच पाहिजे, किंवा मेली तरी पाहिजे. पण काही झाले तरी या गावात बाईचे शिक्षण नको. काकू, तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्ही या या. आजी, तू सांगितलेल्या गोष्टींनी आणि तू ऐकवलेल्या गाण्याने माझ्या मनाला चिंधी बांधली. हरीचे बोट कापले होते आणि माझे मन. चला, बरे वाटले ना तुला? हो. मग आणखीन काय हवे? पदार्थ कोणता ते ठरलं का तुझं? हो, उकडलेल्या बटाट्याचे धिरडे. अगो बाई, उद्या मला सुलोचना आई शिकवणार आहे. अगो बाई, पण मला लिहावे लागेल ना. धिरडे कसे लिहायचे? मला धिरडं करायला शिकवा ना. काय? धिरडं करायला शिकवू? अहो, म्हणजे धिरडं लिहायला शिकवा. अच्छा तसे. अहो घाबरलोच ना मी. द्या शिकवतो. तू मला कसं सांगेन आणि मी धिरडं बनवायला? धिरडं तर मी बनवणार आहे. शिकवा तुम्ही. बरोबर आहे. ऐका ना हो, मी गावातल्या सगळ्या बायकांना सांगितले लिहायला शिका, लिहायला शिका. आणि मला जर लिहिता नाही आले तर काय उपयोग? फजिती होईल माझी. आधी मला शिकवा. बरे शिकवतो. अहो, मीच प्रयत्न करून बघू का? अहो तुम्हाला नाही जमणार, मी शिकवतो. अहो द्या ना, करते ना मी प्रयत्न. अहो. द्या द्या. झाले. हाऊस फिटली तुमची? अहो काय झाले, तुम्ही सारखे मला हसता का? बघावे तेव्हा माझी चेष्टा करत असता. नाहीतर काय, असा लिहितात का धी? मी प्रयत्न केला. आता मला सांगा, तुम्ही रांगोळी काढता की नाही? मग त्यात कशा वेलांट्या काढता? तसेच आहे हे. एक प्रकारची रांगोळी आहे असे समजा. हा नाही ते मी शिकवतो तुम्हाला. हे बघा, हिचे वेटोळे. वेटोळे घालायला माझे धिरडे म्हणजे का तुम्हाला साप वाटला का? अहो तसे नाही, तुम्हाला फक्त तेवढाच शब्द लिहायला शिकायचा आहे ना. अहो तुमच्या पक्के ध्यानात राहावे म्हणून सरळ सोप्या भाषेत शिकवतोय. हो का? सांगा सांगा, मी लक्षात ठेवू.
धिरडे शब्दामध्ये 3 अक्षर येतात. त्यातले पहिले अक्षर ध ला पहिली वेलांटी धी. कुठली वेलांटी? धला पहिली कोलांटी धी. हो, कोलांटी उड्या काय मारताय? कोलांटी नाही, वेलांटी. मी कोलांटी म्हटले होय. हा, तर धी अक्षर असे लिहायचे. नीट बघा. एक डोळा काढायचा असा, मग त्याला एक शेपटी द्यायची, मग त्याच्या मागे पुढे 2 खांब उभे करायचे हे असे, मग त्याच्यावर ही पगडी चढवायची, ही अशी. ही अक्षर तयार. अहो, मी एकदा करून बघू. बरे, या. हा पहिला डोळा. हो हो हो, एकच डोळा. मग एक शेपटी, मग त्याच्या मागे पुढे 2 खांब आणि त्यावरही पगडी चढवली. बरोबर. झाले धी अक्षर तयार. वा, आता दुसरे अक्षर र. हे बघा, हे झालं तुमचं धिरडं तयार. अहो, काय सांगता? झालं पण धिरडं. अहो, हा शब्द तयार झाला. ते धिरडं तुम्हाला तव्यावर तयार करायचंय. आणि आता अन्न पाणी सोडले आहे म्हणून मोठेपणाचा डंका वाजवतोय लोकांना भूल घालायला. पण थोडेच दिवस फसतील हो लोक. सत्य कधी ना कधी समोर येतेच. तिकडे बसलेत आता उपवास करायला. काय तर म्हणे मरेपर्यंत. केलायत ना, आता न्याच म्हणाव तडीस. मी तर म्हणते होऊ दे तिकडे समाधी. माझे तळतळ लागतील जाऊबाई त्यांना. तुम्ही घाबरू नका. आता सगळ्या बायका तुमच्या बाजूनी आहेत. होय सुभद्रे, पण या अशा लोकांच्यामुळे मी आणखीन मजबूत झाली आहे. माझा निश्चय आणखीनच बळावलाय. आता संघर्ष झाला तरी चालेल, पण या स्पर्धेत बायकांनी पाठीवर लिहायचे म्हणजे लिहायचे. आणि या बायकांना एकत्र आणण्यासाठी मी उद्यापासून देवळात बायकांची शाळा घ्यायचे ठरवलेले आहे. खरेच? मग तुमच्या या शाळेतली पहिली मुलगी मीच. जा जा, तुम्ही बायकांच्या पदरात तोड लपवा. जा जा. एकाच्याही धमणीत रग नाहीये. मी जीवावर उदार राहून धर्म वाचवण्यासाठी धडपडतोय. मला साथ द्यायची सोडून माझ्याच नावाने बोटे मोडतायत. अरे, जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा रे. एक जात सारे बाईल वेड्यात, बाईल वेडे. बांगड्या भरा हातात, बांगड्या. आणि खणखण आवाज ऐकत बसा. आले मोठं मला समजावणारे. आणि तो तुमच्या आयुष्यावर. बापरे, यांना बहुतेक वेळ लागलाय. भुकेमुळे त्यांना काही सुचत नाही असं दिसतंय. यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. चला, आपण निघूया इथून. जा जा, निघा इथून. चला, जा जा इकडून. माझा पदार्थ ठरला, माझाही. आणि आज रुक्मिणीबाई देवळात शाळा भरवणार आहे. त्यामुळे पदार्थ कसा लिहून दाखवायचा हा प्रश्नही सुटेल. माझ्या घरातून विरोध सुद्धा नाहीये हो. बाई, खरेच
पण गावात बऱ्याच जणींच्या घरून विरोध आहे, त्यामुळे चूल बंदचा कार्यक्रम चालू आहे. हो, पण मी ऐकलंय शंकर बापू आणि गावातल्या विरोध करणाऱ्या पुरुषांनी हा सगळा कार्यक्रम हाणून पाडायचं ठरवलंय. मला भीती वाटते. नाही नाही, काहीही झाले तरी रुक्मिणी काकूंची शाळा ही भरणारच. कुणी कितीही विरोध केला तरी चालेल. आपण साऱ्या जणी जर एक झालो तर आपल्याला शिकण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. मी काय म्हणते, तुम्ही कुणीही घाबरू नका आणि तुमच्या मैत्रिणी, तुमच्या शेजारणी यांनाही धीर द्या. आपण जे करतोय ते खरेच योग्य आणि चांगले, म्हणून आई झोळाई आपल्याला बळ देते. आले लक्षात? रागाच्या आणि उपासाच्या आगीत तुमचे शरीर जळून भस्म होईल. ते आधी खाऊन घ्या थोडेसे. सांगितलंय ना नको म्हणून. बापू, जोग म्हणतात ते बरोबर आहे. तुम्हाला तुमचे विचार बदलायचे नाहीयेत ना, नका बदलू. पण खायला काय हरकत आहे, उपवास सोडायला काय हरकत आहे? आणि शरीर मजबूत ठेवायचं तर खायला हवंच ना. माझ्याशी कुस्ती खेळून तुमचे समाधान होईल का? मग तुम्ही खाल का? चला, मी हरायला तयार आहे. या. दात काढताय, दात काढताय. त्र्यंबकराव आधी या जोग आणि पटवर्धनला माझ्या डोळ्यासमोरून हाकला. माझा संताप होतोय. जोग, थट्टा थांबवा बरे. थट्टा नाही हो त्र्यंबकराव, वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न करत होतो. आधीच परिस्थिती गंभीर आहे, त्यात भडका उडू देऊ नका. बापू आता पुरे झाले, काहीतरी खाऊन घ्या. हो हो, घ्या, खाऊन घ्या. काका काका काका, मोठ्या सुधारक बाई पंडिता रमाबाई रुक्मिणी काकूंना भेटायला गावात आलेत. आता या कोण पंडिता? हो बापू, परित्यक्ता आणि निराधार बायकांसाठी त्या खूप काम करतायत. शारदा सदन नावाची वास्तू उभारली आहे त्यांनी. बायकांनी शिकावं, स्वावलंबी व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतायत त्या. शिवाय मोठमोठ्या संस्कृत ग्रंथाचाही त्यांचा खूप अभ्यास आहे आणि म्हणूनच त्यांना पंडिता ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. आता अशी ही मोठी व्यक्ती आपल्या रुक्मिणी बहिणीला भेटायला इथे येते म्हणजे आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट नाही का? अभिमान कसला, अधपतन आहे हे. अजून घ्या त्या रुक्मिणीला डोक्यावर. आता हे समाज सुधारक गावात येऊ लागले आहेत. धर्म भुलणार, धर्माला कलंक लागणार. देवळात बायका वाट बघत असतील. हो हो. खरे सांगू का, तुम्हाला आज भेटून 10 हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते मला. या या. ही बयो यशोदा, माझी नात. आणि हे नात जावई सदाशिव साने. नमस्कार. अरे अरे, काय करताय? अहो, झाला आपला मगाशी नमस्कार. यशस्वी व्हा, खूप मोठे व्हा. खरं तर हिची इमामवाड्याची गोष्ट गावोगावी पसरली. खरंच बाळा, तू तुझ्या सगुणा गायीसाठी खूप धाडस केले. म्हणजे गाय तर मिळालीच, पण गावातला पाण्याचा तंटा मिटला. आणि 2 जमातीतल्या द्वेषाची जागा प्रेमानं घेतली. खूप मोठे यश आहे. मला खात्री आहे ही मुलगी मोठी होऊन असाच प्रेमाचा संदेश साऱ्या जगाला देईल. हो ना बाळा? हो, मला खरेच असे वाटते की खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला
त्यामुळे तुझे शिक्षणाचे नाचकाम सुरू झाले. आता बघतो ना कशी आत जातेस ते. माझे नाचकाम चालू आहे आणि तुमचे काय? आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुनी म्हणणारी जमात तुमची. तोंडातून कधीच आशीर्वादाचे, कौतुकाचे, आनंदाचे शब्द निघालेलेच नाहीयेत आयुष्यात. खालून वरून नुसती गटारगंगा वाहतीये. माझा अपमान करतेस? माझा नवऱ्याचा अपमान करतेस? जोड्याने बडवायला हवी तुला. असं पण असली कुकर्मे करण्यासाठी तुम्ही जागेवर शिल्लक राहायला हवे ना. जिवंत सोडणार नाही तुम्हाला. तू मला जिवंत सोडणार नाही. तू मला जिवंत सोडणार नाही. थांबा सुभद्राताई. अहो त्यांनी त्यांची पातळी सोडली असली तरी आपले डोके आहे ना शाबूत. आणि त्यांच्या बरोबर हाणामारीच काय, पण शाब्दिक लढाई करणे सुद्धा योग्य नाही. कारण त्यांच्या वागण्याला, बोलण्याला तर्क, तारतम्य यांचे वावडेच आहे. आणि हे एकटेच नाहीत बरं का, तर यांच्या भडक आणि उथळ बोलण्याला भुलून अनेक लोक आंधळेपणाने धर्माची दांभिक पताका आपल्या खांद्यावर घेऊन आपल्याला विरोध करायला येतील. आणि अशा वेळेस जर आपणही आपली शस्त्रे बाहेर काढून वार करायला लागलो तर आपल्या पदरी फक्त विनाशच पडेल. तर अशा वेळेस आपल्याला संयम ठेवून आपण लावत असलेल्या रोपाचे संरक्षण करायला हवे. आणि जर आपण असे केले तरच त्या वृक्षाची फळे, फुले आपल्या पुढच्या पिढीला मिळतील. बरोबर आहे? चला. अरे टाळ्या वाजवतायत, टाळ्या टाळ्या. धर्म बुडवतायत रे, धर्म बुडवतायत. कुणीतरी बाहेर काढा रे, यांना बाहेर काढा. बापू, तुम्हाला भूक लागली असेल म्हणून लाडू घेऊन आलो. आज सगळ्या त्या जमल्या आहेत ना धर्म बुडव्या, त्यांच्यावरून ओवाळून टाक तुझे लाडू. अजूनही देवळात उपवास करतोय हा. 24 तास उलटून गेले, काही खात पीत नाहीये. कोणी सांगायला गेला, समजवायला गेला तर वास्कन अंगावर येतो. हे अति झाले. केवढा हट्टीपणा. अरे जीवाशी खेळ आहे हा. अशी माणसं मरतील पण बदलणार नाहीत. शंकर बापूकडे पाहिले की मलाही जाणवते एकेकाळी मीही असाच हट्टी होतो. स्वतःच्या हट्टापायी सगळ्यांना दुखवायचो.
झाला साक्षात्कार एक दिवस आणि हळूहळू का होईना पण बदल करायला लागलो. जो बदलणार नाही म्हणून एकाच जागी चिकटला त्याचा कपाळ मोक्ष ठरलेला. माझ्या इतके कोणीच जाणत नाही हे. चांगल्यासाठी आपण जेव्हा स्वतःत बदल घडवून आणतो तेव्हा खरे सांगतो सारी दारे उघडतात, मनाला पंख फुटतात आणि आपण उंच उंच आभाळात विहार करू लागतो. बंधने गळून पडतात. खरेच साऱ्यांनी असा बदल घडवून आणायचे ठरवले तर हे जग किती सुखी होईल. हो, आज पंडिता रमाबाई आल्यात आणि त्या ही स्फूर्ती गावातल्या बायकांना दिल्याशिवाय राहणार नाही. पुण्या मुंबईकडे त्यांचे बरेच काम आहे. हो, त्या नवमतवादी आहेत आणि मूळच्या संस्कृत पंडित. अनेक संस्कृत ग्रंथ त्यांना मुखोद्गत आहेत. माझ्या मते आपल्या शंकर सारख्यांचा त्यांच्या पुढे निभावही लागणार नाही. अरे पण जाऊबाई, परत येऊन तुम्ही ज्या खणखणीत पद्धतीने उभ्या राहिलात त्यांनी मला मोठेच बळ मिळाले. आणि मग ही लिहायला वाचायला शिकण्याची गोष्ट. पाटी आणि खडू हातात आले, पहिले अक्षर गिरवले आणि मग वाटायला लागले की आपणही कुणीतरी आहोत, आपल्याही जगण्याला किंमत आहे. आणि मग चूलबंदचा मुद्दा आला. कष्टाची चीज झाली. आपण घरासाठी राबतो ते काही उपकार म्हणून नव्हे, त्याची कुणाला तरी कदर असावी एवढीच तर अपेक्षा असते आपली. बायकांनी आणि पुरुषांनी मिळून घर चालवावे. कोणी काय काम करावे हे आवडीनुसार ठरवावे. असे होईल या जगात? आशा करायला काय हरकत आहे. सुभद्रा वहिनी, सुभद्रा वहिनी, काय झाले हो? बापू बेशुद्ध झालेत. खूप ताप भरलाय. साऱ्यांनी समजावलंय पण ऐकतच नाहीयेत. नारायण आहे तिथे, पण तुम्ही येता का तिथे? मी येऊन काय होणार आहे? माझं ऐकणार आहेत का? आणि मुळात म्हातारपणी जीवाशी खेळ करायचेच कशाला? मी नाही येत. हे बरे नव्हे सुभद्रे. मान्य आहे ते तुझ्याशी वाईट वागतात, पण आपणही तसेच वागलो तर फरक काय राहिला? जाऊन ये. सासूबाई, बापू आधीही असे होते की म्हातारपणी असे वागताय? आधीपासूनच असे. दोन्ही भावांमध्ये पूर्व पश्चिम अंतर. आमचे हे काळाच्या पुढे चालणारे आणि बापू काळाला मागे नेणारे. अहो, पण ते बेशुद्ध पडले, त्यांना काही झाले तर? ऐका ना माझे, असे करू नका ना. तुम्ही भांडा, मला ओरडा, पण अन्न पाणी सोडाल तर काहीतरी वेडे वाकडे होईल. हो बापू आजोबा, तुमचा राग आणि विरोध आम्ही समजू शकतो, पण विचारांची लढाई ही विचारांनीच खेळायची असते. तुम्ही जो तो येतोय आणि मला उपदेशाचे वळसे देतोय, चालणार नाही. चाल देवा. अहो पण बापू, एक अक्षरही बोलू नकोस. जर मला कोणी समजवण्याचा प्रयत्न केला ना तर मी देवळातले तेल घेईन, अंगावर ओतेन आणि स्वतःला पेटवून घेईन. चालते वा इथून, चालते वा, सगळ्यांनी चालते वा. अहो बापू आजोबा, असे आघोरी कृत्य करू नका. काय केलं म्हणजे अन्न घ्याल तुम्ही? मी एकाच अटीवर अन्न घेईन, ही शिक्षणाची थेर बंद करा आणि बायकांनी बायकांसारखे वागा. बायकांची जागा पायाशी आहे. त्या डोक्यावर बसायला लागल्या तर धर्म बुडेल, प्रलय येईल. खूप झाल्या तुमच्या थापा.
उगाच धर्माच्या नावावर आम्हाला धमकावू नका. तिकडे पुण्या मुंबईत कितीतरी बायका शिकतायत. झाली का जगबुडी? नाही ना? आहे ना जग शाबूत? उलट प्रगतीच होते. त्यामुळे धर्म बुडतोय म्हणून तुम्ही कितीही छाती पिटली तरी आता शिक्षण थांबणार नाही. नाही म्हणजे नाही. शेवटचे सांगते, 4 घास खाऊन घ्या आणि मोकळ्या मनाने आम्हाला पाठिंबा द्या. बघा जरा शुद्ध आनंद कसा असतो आयुष्यात, एकदा तरी बघा जरा. नाही, मी स्त्री शिक्षणाला पाठिंबा देणार नाही. चला चला रे चला. अडेल तट्टू अडूनच राहणार, काही फरक पडणार नाहीये. चला चल बयो. अहो थांबा ना बापू. चला चला इथून. जाणारच आहे चल गा. चल देवा इकडून चल. आणि आली. धक्का बसला का? हो म्हणजे काय प्रश्नच नाही. हे केवढे हे धाडस. असे पाहिले नव्हते हो कधी, ऐकले सुद्धा नव्हते. लोक टोचून खातील तुम्हाला. माझी तयारी आहे त्याला. आपण ठाम असलो आणि आपला मुद्दा आपण लोकांना समजावून सांगितला तर त्यातले तथ्य लोकांना कळतेच. रागावू नका, पण आम्हाला सांगा समजावून, कारण लोक आम्हालाही 17 प्रश्न विचारतीलच ना. पुढे नर्मदेच्या वेळी फार प्रयत्न केले मी. शेवटी नर्मदेला प्रभाकराची साथ मिळाली आणि सुटली बिचारी. हो, मी पुण्याला गेले, त्यांच्या बरोबर राहिले. विधवा पुनर्विवाह मंडळाचे, सावित्रीबाई फुल्यांचे काम जवळून पाहिले. यांना दिलेले वचन उशिरा का होईना पण पूर्ण करण्याचा निश्चय केला मी. केस तर पुण्याला असतानाच वाढवले होते. इकडे अगदी धक्का नको म्हणून लपवले होते. पण आज देवळात बायकांच्या शाळेची सुरुवात झाली. धीर आला. सारा गाव बापूंच्या विरोधात गेलाय. बापूंच्या विचाराची हार पाहिली आणि 10 हत्तींचं बळ आलं माझ्यात. म्हणूनच मी या रूपात आले. आणि आता माझ्या नवऱ्याची दुसरी इच्छा पूर्ण करतेय या अशा वेशात येऊन. काय मेला की काय म्हातारा? आईच्या अशा वागण्याने लवकरच मरतील बापू. काकू हे काय वागणे झाले? अशी कशी सवाष्ण होईल? कुंकू काय लावते, दागिने काय घालते आणि लुगडं काय नेसते? नाही नाही, छे, बापूने हे सगळं पाहिलं ना तर अख्ख्या गावाला आग लावतील. आले मोठे टिकोजीराव. आणि काय रे नारायण, रुक्मिणी वहिनी म्हणजे तुझी आई विधवा होण्यापूर्वी कुंकू लावत होत्याच ना त्या? दागिने घालत होत्याच ना? काठा पदराचे लुगडे नेसत होत्याच ना त्या? मग आता काय वेगळं करतायत? अरे अलवण आणि केशवपन या विकृती होत्या. या बापूंसारख्या दळभद्री माणसांनी आम्हा बायकांवर लादलेल्या. माणसाला माणसासारखे जगू द्यायचे नाही आणि धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर गाव पेटवण्याच्या गोष्टी करायच्या. याला काय अर्थ आहे? नाही, रुक्मिणी वहिनींना कोण काय करतं ना ते मी बघतेच आता. हे साऱ्यांच्या पचनी पडण्यास वेळ लागेल. पण आजी घाबरणार नाही, कारण योग्य काही करताना माणसाने भिवू नये
असे आजीच म्हणते. घाबरावे फक्त आपल्या सदसद विवेकाला. पण त्याचा अर्थ मला कळला नाही. कळेल हळूहळू. काही गोष्टींचे अर्थ आपले आपणच जाणून घ्यायचे असतात. तुमच्या आजीने मोठे पाऊल उचलले, पण माझे आप्पा मात्र अजून विचित्रच वागताय. तुम्हीच तर म्हणालात ना, आपण आपली वाट बदलायची, पण त्यांचा सन्मान ठेवून. हो, पण पाऊस पाऊस सुरू झाला की मला फार आनंद होतो. बाप म्हणेले की लाडकी होऊ नको, जाशील पर घरी वेडी माया लावू नको. बाप म्हणेले की तू धर्माची पायरी, सून सत्तेची पायरी, वयनी आणि त्यात मिसळलेला हा ओव्यांचा आवाज ऐकतच राहावेसे वाटते. पण या ओव्या आल्या कुठून? अहो, हे बायकांचे वैभव आहे. पहाटे उठून दळण कांडण करणारी गृहिणी सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते. अहोरात्र ती घरासाठी, आपल्या माणसांसाठी एका लयीत काम करत असते. ती जाते फिरवते, ताक मेढीवर ताक घुसळते, रहाट चालवून पाणी भरते. ती कामातली गती आणि लय तिच्या मनात मुरते आणि ओठावर येते, आणि तिची सखी होऊन ओवी अवतरते. तिचे सुख, तिचं दुःख, राग, लोभ, तिची माया, या साऱ्यात भिजते तिची ओवी. म्हणून तर इतकी गोड लागते का आनंद. सासऱ्यांची येऊ द्या मांडवा हातला